जन्मान्यस्येतून वयादित्रतश्चार्थेष्वभिज्ञास्परात् तेणे ब्रह्महृदाचरिकवये मुह्यन्ति यत्सूर्ये तेजोवादी मृदां यथा विनिमये यत्र त्रिसर्गं वृषा धर्मिणा स्वेन सदा न्यस्तकुहकं सत्यं परम धीमहि सत्यं परम धीमहि। या ठिकाणी काल आपण बघितलं की कर्मकांड आणि कर्मयोग या दोन गोष्टीतला फरक भगवंत समजावून सांगतात। अर्थात या ठिकाणी वेदांमध्ये जे कर्मकांड आलेलं आहे यात वेदांची निंदा करण्याचा कुठलाही उद्देश नाही। वेदांमध्ये अनेक दर्शन आहेत वेदांमध्ये कर्मकांड सुद्धा आलंय, जसं कर्मकांड दर्शन नास्तिक दर्शन आहे, आस्तिक दर्शन आहे, उत्तर मीमांसा आहे, कर्म मीमांसा आहे, कर्मदर्शन आहे, शुद्ध भक्ती आहे, हे कर्मकांड आहे। या सगळ्याच गोष्टी ज्या कर्माच्या पाठीमागची भूमिका ज्यावेळी बदलावी लागत नाही त्यावेळी ते कर्मकांड ठरतं। कर्म करायचं आहे पण त्याच्यामध्ये भक्ती नाही आहे, ज्ञान नाही आहे, विचार नाही आहे, अशा ज्या कृती त्या सगळ्या कर्मकांड। मग डॉक्टर वकील कर्मकांडीच आहेत। तेव्हा त्याच्यात भक्ती नाही, त्याच्यात ज्ञान नाही, तेच पारंपार चालत आलेलं तेच रिपिटेशन आहे। पण ज्यावेळी एखाद्या कर्माच्या पाठीमागची भूमिका बदलावी लागते त्यावेळी त्या ठिकाणी कर्मयोग होतो। आणि इथे जरी कर्मकांड सांगितलेलं आहे, काय माहिती का, ज्याला म्हणतो आपण फ्लावरी वर्ल्ड, ही खूप सुंदर सुंदर पुष्प फुललेले आहेत अशा गार्डनमध्ये फुलांच्या बगीच्यामध्ये तिकडे फिरायला लागल्यानंतर वेगवेगळ्या फुलांची रूपं, वेगवेगळ्या फुलांचे जे दृश्य आहे नयन मनोहर असं वेगवेगळे रंग हे पाहिल्यानंतर मुख्य रस्त्यापासून, मुख्य विषयापासून माणूस पथभ्रष्ट होतो, गुमराह हो जाता है, भटक जाता है। आणि तसंच काहीतरी कर्मकांड करणाऱ्या माणसाच्या बाबतीत होतं। स्वर्गीय सुखाचा आनंद प्राप्त होईल अशा सकाम भावनेनं ते कर्म केलं जातं आणि त्या स्वर्ग सुखाच्या अभिलाषेमुळे हे जे कर्म काही घडतंय ना, याच कर्माच्या नादी, या स्वर्गीय सुखाच्या मिळवण्याच्या नादी हे लोक लागतात। आणि मुख्य जो रस्ता आहे, कारण वेदांमध्ये जरी कर्मकांड आहे तरी वेदांची जी सुरुवात आहे, पहिलं जे सूत्र आहे ते काय आहे, अथातो ब्रह्मजिज्ञासा। मुख्य उद्देश आहे ब्रह्मजिज्ञासा। जिज्ञासा प्राण्यांमध्ये नसते ना, जिज्ञासा ज्याच्याकडे बुद्धी आहे त्याच्याकडेच असते, प्राण्यांमध्ये कुठे जिज्ञासा असते। उंट बघा, वाळवंटी प्रदेशामधली जे उंट आहे ना, ते क्रॅक्टस ज्याला काटे असतात त्या काट्यांचं झाड ते खातो तो, आणि त्याला त्यात खूप आनंद वाटतो। अर्थात त्या काट्यांमुळे त्याच्याच तोंडातलं चावल्यामुळे रक्त निघत असतं त्या काट्यानं, तेच रक्त तो खातोय स्वतःच, पण त्याला आनंद मिळतोय। या कर्मकांडी लोकांचं पण असंच आहे, स्वतःच हे खरं तर आत्मबोध करून घेणं त्यांना गरजेचं आहे, किंवा ब्रह्मजिज्ञासा करणं त्यांनी गरजेचं आहे। ते न करता या भौतिक सुखामध्ये, या भोगैश्वर्यामध्ये, याच्याच प्राप्तीमध्ये हे एवढे तल्लीन होऊन जातात की मुख्य जो रस्ता आहे अथातो ब्रह्मजिज्ञासा ते विसरून जातात। आपलं पाहणं कर्मकांडामध्ये असं होतंच। मी नेहमी सांगतो की जेवणाला केळीचे पानं वाटतात, आपण जेवण ज्यावेळेस पंगत करतो त्यावेळी केळीचे पानं पहिल्यांदा वाढतात, त्याच्यानंतर मीठ वाढतात, मग अन्न वाढतात, त्याच्यावर बाजूनी रांगोळी काढतात, उदबत्ती लावलेली आहे, अतिशय सुंदर वातावरण। आणि त्या वातावरणात आता अर्थात जेवण करण्यामध्ये मुख्य गोष्ट कोणती आहे, जेवण हा जर विधी मानला तर त्याच्यामध्ये मुख्य गोष्ट पोटामध्ये लागलेली भूक आणि समोर असणारं अन्न, त्याची पूर्तता करण्यासाठीचं समोर असणारं अन्न, या दोन गोष्टी यात गरजेच्या आहे। बाकीचं काय आहे, जे केळीचं पान आहे, किंवा जी रांगोळी काढली आहे, किंवा जे आणखी उदबत्ती लावली, या सगळ्या गोष्टी काय आहे, हे सगळं कर्मकांड आहे, या औपचारिक आहे, या फॉर्मॅलिटीज आहे। मुख्य मुद्दा आहे लागलेली भूक आणि समोर असणारा अन्न। पण नेमकं एखादा जर व्यक्ती या बाकी गोष्टींच्या नादी तो लागला, समजा केळीचे पानच तो जर खायला लागला, किंवा त्यानं रांगोळी चाटायला सुरुवात केली, किंवा त्यानं उदबत्तीच मोडून खायला सुरुवात केली, तर तुम्ही काय म्हणाल, मूर्ख आहे हा, वेड्या, तुला कळतंय का? अरे ते उदबत्ती काही खाण्याची गोष्ट नाही, केळीचं पान हे काही खाण्याची गोष्ट नाही, रांगोळी काही चाटण्याची गोष्ट, अरे ते फॉर्मॅलिटीज, ती औपचारिकता आहे फक्त।
हे तुला प्राप्त व्हावं अन्न, तुझी लागलेली भूक तुला पोटामध्ये, आणि त्याच्यासाठी पूर्तता म्हणून असणारा अन्न, हा जो विधी आहे हा व्यवस्थित पार पडावा याच्यासाठी वातावरण निर्मिती करण्यासाठी, म्हणून हे सगळे उपचार आहेत. तसं कर्मकांडामध्ये जे केले जातं, पंचोपचार, पूजा, हार असेल, गुलाल असेल, बुक्का असेल, या सगळ्या गोष्टी उपचारामध्ये येतात. हे उपचार आहेत. मुख्य मुद्दा त्यांच्या नादी लागायचं नाहीये तुला. भगवंत आणि तू किंवा ब्रह्मजिज्ञासा, आत्मसाक्षात्कार, तुला तिथपर्यंत पोहोचायचं आहे. त्याचं ज्ञान तुला मिळवायचं आहे, आणि त्याच्यासाठी ही फक्त बाजूला वातावरण निर्मिती आहे हे कर्मकांड. आणि मुख्य उद्देश मात्र भक्त आणि भगवंत यांचा हा मिलन सोहळा, हा विधी पार पडला पाहिजे. पण दुर्दैवानं या कर्मकांडामध्ये फसतात. अनेक दर्शन वेदामध्ये आहेत, पण त्या कर्मकांडामध्ये अतिशय त्यांना चांगलं वाटतं ते का, पण हे कच्च्या विद्यार्थ्यांसाठी उपाय केलेले आहे. जे बालवाडीचे विद्यार्थी आहे, जे नवीन नवीन या क्षेत्रामध्ये आलेत, त्यांना प्रगती साध्य करून घेण्यासाठी म्हणून हळूहळू चॉकलेट द्यावं लागतं की नाही, तसं हे चॉकलेट आहे. आणि हे चॉकलेट दिल्यानंतर मग हळूहळू त्याला आवड निर्माण होईल. आवड निर्माण झाल्यानंतर चॉकलेट नसलं तरी चालेल, पण मी शाळेत जाईल, हे व्हावं हा आमच्या पूर्वजांचा. म्हणून मी नेहमी म्हणतो, हे ऋषीमुनी सायकॅट्रिस्ट आहे, मानसोपचार तज्ञ, प्रचंड अभ्यास केलेला आहे या माणसाने. आणि म्हणून वेदांमध्ये सुद्धा जरी कर्मकांड असलं तरी वेदांमध्ये नास्तिक शास्त्र पण, नास्तिक दर्शन पण आहे, आस्तिक दर्शन पण आहे, कर्मकांड पण आहे, उत्तर मीमांसा पण आहे, कर्ममीमांसा पण आहे, शुद्ध भक्ती पण आहे. आणि उद्देश अथातो ब्रह्मजिज्ञासा सगळ्यांसाठी आहे. तुम्हाला वाटेल ते घ्या, तुमच्या प्रकृतीनुसार, तुमच्या सोयीनुसार. तेव्हा अधिकार तैसा करू उपदेश, संत सांगतात ना, जसा अधिकार तसा आम्ही उपदेश, ज्याचा त्याचा जो स्तर आहे. हे वाटतं प्रलोभनीय आहे, प्रलोभन आहे याच्यामध्ये, स्वर्गाचं सुख मिळेल आणखी. पण हे कर्म करत असताना, कर्मकांडी जे लोक आहेत, कर्म केलं आहे, ज्या गोष्टीच्या प्राप्तीसाठी कर्म केलं आहे, ते कर्म करत असताना तन मन धनाने ते कर्म करतात. पण ते कर्म केल्यानंतर त्याचा जो परिणाम होईल तो चांगला होईलच याची काय गॅरंटी. पुत्रप्राप्तीसाठी पुत्रकामेष्टी केला, मनापासून कर्मकांड केलं, पुत्रकामेष्टी यज्ञ केला. पण पुत्रकामेष्टी यज्ञ केल्यानंतर मिळणारं जे फळ आहे पुत्ररूपाने, तो सुपुत्रच निघेल की कुपुत्र निघेल याचा काय विश्वास आहे. हा विश्वास नाही, हा विचार नाही. पण फक्त मला मिळालं पाहिजे या सुखांच्या, या भौतिक सुखांच्या, या ऐश्वर्यांच्या, या भोगांच्या पूर्ततेसाठी हे लोक कर्म करत असतात. तेव्हा या क्षणभर सुखाच्या ज्या गोष्टी आहेत, मी म्हणजे अगदी इतकं आहे की तिरुपती बालाजीला जर गेलं, माहिती जर तुम्ही काढलं, तर तिथे एक व्हिसा बालाजी आहे. ज्यांचा व्हिसा अटकलेला असतो, ज्यांना बाहेर जायचं आहे, बाहेरच्या देशामध्ये स्थायिक व्हायचं आहे किंवा कुठल्या कामाला जायचं आहे, ज्यांचा व्हिसा अडकलेला असतो, अशा लोकांनी तिथे बालाजी तयार केला आहे. एक आणखी बालाजी आहे, व्हिसा बालाजी. त्याच्यात दर्शन जर घेतलं तर तिथे मग व्हिसा तुमचा मोकळा होऊन जातो आणि तुमचे पुढचे मार्ग सगळे, रस्ते सगळे साफ होतात. तेव्हा कर्मकांड जे आहे, या कर्मकांडामध्ये मग ढोंगी लोक घुसले. आणि ढोंगी लोक घुसल्यानंतर जे त्यांनी काय 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 नवीन काढलं, सुरुवात केली. काही कृष्ण होऊन व्यासपीठावर नाचायलाच काय लागले. आणखी बऱ्याच गोष्टी या ढोंगी लोकांनी सुरू केल्या. आणि या ढोंगी लोकांनी कर्मकांडांचा धंदा करून टाकला. तू नादी लागू नको साधूना. या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना, या पहिलीच्या बालवाडीच्या विद्यार्थ्यांसाठी, PhDच्या वर्गामध्ये असणारा तू आहेस, तू या गोष्टीच्या नादी लागू नको. याच्या नादी जर लागला, याच्या अनेक शाखा आहे आणि ह्या कधी तृप्त न होणार आहे. या कधीच तुला असं वाटणार नाही का बस आता याच्यापेक्षा जास्त मला काही नको. इच्छा आणि प्लस आग्रह, इच्छा, आग्रह आणि आणखी त्याच्यामध्ये आशा, या तीन गोष्टी एकत्रित होऊन जे कर्म घडतं ना, त्याला म्हणतात सकाम कर्म. ज्यावेळी इच्छा नाहीये, फक्त कर्म आहे, त्यावेळी ते निष्काम कर्म. पण मला कर्म तर करायचं आहे, मला कर्म तर करायचं आहे, पण त्या कर्माच्या पाठीमागची प्रेरणा काय असावी. मुख्य प्रश्न हाच निर्माण होतो ना. जे साम्यवादी लोक आहेत, त्या साम्यवादी लोकांनी असं ठरवलं की
शक्तीनुसार किंवा क्वालिटीनुसार काम आणि गरजेनुसार दाम. पण गरजेनुसार दाम आणि गुणवत्तेनुसार काम हे जरी असलं तरी ते काम करण्यासाठीची जी प्रेरणा आहे याच्या पाठीमागे प्रेरणा काहीतरी असली पाहिजे. कुठलीही प्रेरणा असेपर्यंत ते कर्म होणार नाही. मग कर्म तर करायचं आहे, पण त्या कर्माच्या पाठीमागची भूमिका जी प्रेरणा आहे ती बदलून टाकायची. मग कोणती भूमिका असली पाहिजे? ईश्वरार्पण बुद्धी किंवा कृतज्ञता बुद्धी. या बुद्धीने जर ते कर्म करशील तू तर मात्र अशा पद्धतीने या भोगैश्वर्यांच्या नादी लागून तू मात्र कर्मकांड करू. या वेदांच्या निंदेचा प्रश्न नाही आहे, फक्त भगवंत अर्जुनाला समजून सांगतायत की तू नेमकं काय केलं पाहिजेस. या ठिकाणी भगवंत म्हणतायत, यामिमां पुष्पितां वाचं प्रवदन्त्य विपश्चितः वेदवादरतः पार्थ नान्यदस्तीति वादिनः कामात्मानः स्वर्गपरा जन्म कर्म फलप्रदां क्रियाविशेष बहुलां भोगैश्वर्यगतिं प्रति. भोग ऐश्वर्य हे मिळावे, हे प्राप्त व्हावे म्हणून लोक कर्म करत राहतात. हे जे कर्मकांडी लोक आहेत ना, हे फसत जातात रे. एकातून दुसरं, दुसरातून तिसरं, आणि त्या कधी इच्छा पूर्णच होत नाही त्यांच्या. कर्मकांड मात्र जे वेदांनी सांगितलेलं आहे किंवा वेदांमध्ये जरी आलेलं असलं तरी त्याचा उद्देश मात्र हळूहळू चॉकलेट देऊन याला बरोबर आपल्या आत्मदर्शनापर्यंत, ब्रह्मसाक्षात्कारापर्यंत घेऊन जायचं आहे. आणि म्हणूनच या कर्मकांडामध्ये ज्यावेळी असा विचार येतो, आता बघा तुम्ही, आपण बघितलं की कर्म, त्या कर्मामध्ये इच्छा, त्याच्यात अधिक आग्रह, त्याच्यात अधिक आशा, याला म्हणतात सकाम कर्म. ज्यात इच्छा नाही आहे पण फक्त कर्म आहे ते निष्काम कर्म. पण मग जर मला काही मिळवायचंच नाही तर मी कर्म करू कशासाठी, असा ज्यावेळेस विचार सुरू होतो ना, त्या ठिकाणाहून ज्ञानयोग चालू होतो. हा ज्ञानयोग सुरू झाल्यानंतर या ज्ञानयोगाची परिकाष्ठा, या ज्ञानयोगामधून तुम्हाला आत्मसाक्षात्कारापर्यंत पोहोचता येतं. तुम्हाला कळतं भगवंताचं अस्तित्व जाणून घ्यावं, ब्रह्मसाक्षात्कार मला झाला पाहिजे. या ज्ञानयोगामुळे विचार करायला लागतो आणि विचार करता 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 ज्ञानयोगाची परिकाष्ठा ज्यावेळी होती त्यावेळी ध्यानयोगामध्ये त्याचं रूपांतर होतं. मग ध्यानयोग, आणि त्या ध्यानयोगाची परिपूर्णता ज्यावेळी त्याला पाहिलं, त्याला अनुभवलं, आणि त्याला पाहिलं, त्याला अनुभवलं, ही एकदा गोष्ट झाली की त्याच्यानंतर सुरुवात होते भक्तीला. हा भक्तीचा आनंद जो आहे तो आनंद तू मिळवला पाहिजेस. त्याच्यासाठी कर, त्याला अर्पण करायची बुद्धी ठेवून कर. ईश्वर अर्पण बुद्धी, कृतज्ञता बुद्धी, या बुद्धीनं जर तू कर्म करशील ना तर कुठल्याही प्रकारचं तुला बंधन प्राप्त होणार नाही. आता कर्मकांडामध्ये फसायचं नाही आहे, आणि भक्तियोग मात्र तुझ्या जीवनामध्ये हा आलाच पाहिजे. आणि म्हणून अर्थात काय माहिती का, तरीसुद्धा अर्जुनाच्या डोक्यामध्ये अजून शंका आहे की मग मी काय करू, मी काय करू, अशी जी शंका आहे त्या शंकेला उत्तर देताना भगवंत सांगतात, तू बाकीचं सगळं कर बाबा, पण या कर्मकांडामध्ये हे जे भोग आणि ऐश्वर यांच्या नादी लागणारे जे लोक आहे ना, या रस्त्याने मात्र तू जाऊ नकोस. तुला जर जायचंच असलं तर भक्ती हाच एक रस्ता आहे. या रस्त्यानं जर गेलास, काय अर्जुन कर्तव्य मूढ झाला. या कर्तव्य मूढ झालेल्या अर्जुनाला खऱ्या अर्थानं निश्चयात्मक असा काहीतरी निर्णय घ्यावा लागणार होता. आणि निश्चयात्मक निर्णय घेण्यासाठी निश्चयात्मिका बुद्धीची आवश्यकता असते. जी निश्चयात्मिका बुद्धी किंवा ज्याला आपण व्यवसायात्मिका बुद्धी असं म्हणतो. कर्म करताना जसं इच्छा आणि आग्रह आणि आशा या सगळ्या गोष्टी असाव्या लागतात, या सगळ्या गोष्टी काढून टाकल्यानंतर सुद्धा कर्म घडलं पाहिजे. मग ते कुणासाठी, ते ईश्वरासाठी घडलं पाहिजे. हा विचार देणारी जी बुद्धी आहे ती व्यवसायात्मिका बुद्धी. अशी निश्चयात्मिका बुद्धी किंवा बुद्धियोग हा उभा राहणं गरजेचं आहे. म्हणून भगवंत अर्जुनाला हे सगळे फरक दाखवून देत आहे. कर्मकांड काय आहे, कर्मयोग काय आहे, नास्तिक काय आहे, आस्तिक काय आहे, निष्काम कर्म काय आहे, सकाम कर्म काय आहे.
या सगळ्या गोष्टी भगवंत अर्जुनाच्या समोर ठेवता. काय माहिती आहे, भगवंत एखाद्या दुकानदारासारखा आहे. आणि दुकानदार जसं आपण कापड दुकानामध्ये गेलो तर वेगवेगळ्या पॅटर्नचे वेगवेगळ्या पद्धतीचे कापड तो दाखवतो. हे पॉलिस्टर मिक्स आहे, हे सुती आहे, हे आणखी. आणि हे कापडं दाखवल्यानंतर मग तुला ठरवायचं आहे ॲज इज आहे. भगवंताने आपल्यासाठी पण तसंच केलं आहे ना. आपल्याला चांगलं शरीर दिलं, आपल्या बॉडीमध्ये हे जे काही काय म्हणतात त्याला सिम्टम्स किंवा ह्या बॉडीचं जे मेंटेन चालतं, हे चालतं आहे सगळं मशीन. हे कसं चालतं आम्हाला काही कळत नाही. आम्ही फक्त अन्न खाण्याचं काम करतो. वेगवेगळे पदार्थ आम्ही खातो, वरण भात खातो, दूध पोळी खातो, भाजी भाकरी खातो, ठेचा खातो, आणखी काय 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 खातो. आम्ही खाऊ शकतो फक्त, पण याच्या पलीकडे जाऊन हे अन्न पोटात गेल्यानंतर या अन्नाची विष्ठा होते, या अन्नाचं मूत्र होतं, या अन्नाचं मांस होतं, या अन्नाचं रक्त होतं, या अन्नाचं आईच्या स्तनांमध्ये दूध होतं, या अन्नाचं वीर्य होतं. हे सगळं करणारी जी शक्ती आहे ना, ती आत बसून काम करते आहे. तिचा साक्षात्कार, तिचा बोध करून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. अथा तो ब्रह्म जिज्ञासा. या कर्मकांडाच्या नादी लागल्यानंतर मात्र फक्त भोग आणि ऐश्वर हे मला मिळाले पाहिजे. भोग भोग भोग, पण किती भोग? हे भोग न संपणारे आहे. या इच्छा कधीच तृप्त न होणारे आहे. याच्यासाठी तुझ्या आतली जी जिज्ञासा आहे ती वृत्ती जिज्ञासा वृत्ती जागृत झाली पाहिजे. तू जाणून घेतलं पाहिजे. ही जिज्ञासू वृत्ती आपल्यामध्ये खूप कमी आढळते. आमच्या एकदा पुण्यामध्ये काही परदेशी पर्यटक फिरायला आले आणि फिरायला आल्यानंतर या पर्यटकांना 2 कागद सापडले मोडीले तिथले. त्यांनी ते घेतले आणि घेतल्यानंतर अमेरिकेत ते निघून गेल्यानंतर काही दिवसानंतर त्यांना ते ज्यावेळी उघडलं त्यांनी सगळ्या गोष्टी, त्यात ते 2 कागद चुकून आले होते. ते 2 कागद त्यांनी पाहिले. ही भाषा काही समजत नव्हती. त्यांनी बघितलं गुगलला काय आणखी बघितलं वेगवेगळ्या ही वाचणारे आणि आम्हाला त्याची माहिती देणारे कोणी मिळतील का, याच्यासाठी पुण्यात त्यांनी संपर्क साधला. 2 जुने ब्राह्मण, आणि त्या जुन्या ब्राह्मणांचा ज्यावेळेस त्यांना पत्ता लागला, हे वाचू शकतात आणि हे तुम्हाला ट्रान्सलेट करून सांग. त्या ब्राह्मणांचा अमेरिकेत जाण्याचा, येण्याचा, तिथे राहण्याचा, या सगळ्या गोष्टीचा खर्च या माणसाने केला. 2 पानांमध्ये या मोडीतल्या काय लिहिलं आहे हे जाणून घेण्यासाठी. जिज्ञासा. मला जाणून घ्यायचं आहे, मला जाणून घ्यायचं आहे. ही जी गोष्ट आहे ना, ही तुझ्यामध्ये उभी राहिली पाहिजे. ही उभी राहण्यासाठी निश्चयात्मिका बुद्धी किंवा व्यवसायात्मिका बुद्धी ही उभी होणं अत्यंत गरजेचं आहे. आणि ही उभी राहण्यासाठी कर्माच्या पाठीमागची प्रेरणा जी आहे ती बदलावी लागेल. भूमिका जी आहे ती बदलावी लागेल. ती काय असावी? ती ईश्वरासाठी म्हणून मी कर्म करतो आहे, कृतज्ञता बुद्धीनं मी कर्म करतो आहे, अशी ती झाली पाहिजे. हीच गोष्ट अर्जुनाला भगवंत अतिशय सुंदर पद्धतीने सोप्या भाषेत पटवून देण्याचा प्रयत्न करतात. या ठिकाणी थांबू. माझ्या या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला अजिबातही विसरू नका. रामकृष्ण हरी. धन्यवाद मंडळी.